सगळ्यांना नमस्कार. महती फाउंडेशनच्या या फेसबुक लाईव्हच्या शृंखलेत सगळ्यांचंच मी वैष्णवी वैशाली संतोष भावठाणकर स्वागत करते. आपण बरेच जण झालेले आहेत तसे जॉईन, पण तरीसुद्धा 1 ते 1.5 मिनटं द्यायला हवा. त्यानंतर आपण सुरुवात करूयात. येस. महती फाउंडेशनचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जी जण जॉईन झालेली आहेत त्यांनी सगळ्यांनी महतीचं जे हे फेसबुक पेज आहे त्याला लाईक नक्की करा. महतीचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि महतीचे जे येणारे सगळे उपक्रम आहेत त्याला डिजिटल माध्यमाद्वारे का होईना पण आपलं समर्थन जरूर कळवा सगळ्यांनी. येस. स्वागत आहे सगळ्यांचंच आत्तापर्यंत जॉईन झालेले. मला माहिती आहे आत्ता 4ची वेळ आहे, त्यामुळे सगळ्या जणांना आपल्या वामकुक्षीला खीळ देत इथे येऊन ही लाईव्ह ऐकावी लागणार आहे. पण तुम्हा सगळ्यांनाच सलाम, नमस्कार आणि आय ट्राय माय बेस्ट. आवाज येतोय. येस. नवीन जॉईन झालेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आपण थोड्याच वेळात 1 ते 1.5 मिनिटामध्ये सुरुवात करणार आहोत आपल्या विषयाला. नमस्कार. जे नवीन जॉईन झालेले आहे त्यांनी सुद्धा एकदा कमेंट करा, म्हणजे मला कळेल की मी कमेंट्स डिसेबल्ड नाही आहेत म्हणून. स्वागत आहे सगळ्यांनाच नमस्कार. एस. अनिकेत, इरफान भाई, प्रशांत सर, खूप जण जॉईन झालेले दिसत आहेत आपल्याला. बाकीचे सुद्धा संगरत्न सर सुद्धा जॉईन झालेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. आता झालेले आहेत बऱ्यापैकी 3 ते 4 मिनटं. आपल्याला सुरुवात करायला हरकत नाही तसं. यस. आत्तापर्यंत जॉईन झालेल्या सगळ्यांनाच माझा नमस्कार. आपण विषयाला सुरुवात करूयात. सर्वप्रथम महती फाउंडेशनचं मी अभिनंदन करू इच्छिते. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण आपलं शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करतोय. आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आपली बुद्धी, आपला मेंदू सशक्त ठेवायचा असेल तर आपल्या ज्ञानामध्ये सतत भर पाडत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे महती फाउंडेशनचा जो हा स्तुत्य उपक्रम आहे त्याच्यासाठी सगळ्या टीमचे अभिनंदन करू इच्छिते मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही लाईव्ह जिच्यामुळे शक्य झाली आहे ती काजल कांबळे हिचे मी धन्यवाद देऊ इच्छिते. तिच्यामुळे महतीच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत आज मला पोहोचता येत आहे. सर्व नव्याने जॉईन झालेल्या रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार. येस. सर्वप्रथम ही लाईव्ह सुरू करण्याआधीच मी हे नमूद करू इच्छिते की आजचा जो आपला विषय आहे रामायण महाभारत कथा तुमची आमची. आता ह्या विषयाबाबत मी काही सर्वज्ञ नाही, मी काही खूप मोठी अभ्यासक पण नाही. मी एक प्रथम वर्षात शिकत असणारी ह्या दोन्हीही कथांविषयी प्रामाणिक रसिकता अजूनही जपून ठेवलेली कुतूहल असणारी एक सामान्य मुलगी आहे. माझा आत्तापर्यंत ह्या कथा वाचतानाचा, ह्या कथातून जातानाचा, ह्या कथा जगतानाचा जो अनुभव आहे तोच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आज प्रयत्न होणार आहे. आणि हे काही उद्बोधन असणार नाही, हे काही एकांगी संवाद असणार नाही आहे. तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटतील शेअर कराव्याशा किंवा आपण ज्याविषयी बोलतोय त्या गोष्टींविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा. तुम्हाला एखाद्या गोष्टीची एखाद्या मुद्द्याची भर पाडावीशी वाटत असेल त्याच्याविषयी कमेंट करा,
या दोन्ही कथांविषयी जर तुम्हाला अशी एखादी गोष्ट असेल की ज्याच्याविषयी आपण चर्चा करावी असं वाटतं, तर त्यात ती सुद्धा कमेंट करा, आपण तो विषय सुद्धा घेऊयात. त्यामुळे हा संवाद असणार आहे. तुम्ही कमेंट करत राहा. आपण लाईव्हची शेवटची मिनिटं त्याच्यासाठी राखून ठेवूयात. आपण हा संवाद म्हणूनच पुढे जायला काही हरकत नाही. तर हा विषय म्हणजे रामायण महाभारत कथा तुमची आमची. आता हा विषय निवडण्यामागचं कारण काय हे सांगणं गरजेचं आहे खरं. तर हा विषय निवडण्यामागचं कारण म्हणजे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मला वाटतं काहीच दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांसमोर एक ट्विट आलं होतं की रामायणाचं प्रक्षेपण सुरू होणार. आता हा डिसिजन काही कुठलीही मालिका दाखवायची म्हणून काही घेतलेला नाही. रामायण आणि महाभारत ह्या दोन्हीही कथांमध्ये आपलं लक्ष खिळवून ठेवण्याचं एक विलक्षण सामर्थ्य हे आपल्या सरकारला ठाऊक होतं, म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतला. आणि रामायणानंतर महाभारत, महाभारतानंतर श्रीकृष्ण, सिया के राम, महाभारत स्टार प्लस अशा कितीतरी गोष्टी येत गेल्या आणि त्या यशस्वी झाल्या हे आपल्याला नाकारता येणार नाही. कारण भारतासारख्या हायपर ॲक्टिव्ह जनतेला जर एका जागी बसवून ठेवायचं असेल तर त्याच ताकदीची शस्त्र असणं गरजेचं आहे. आणि रामायण महाभारतांमध्ये ते सामर्थ्य आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे हा झाला एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याच जणांना घरात राहायची सवय नसते आणि घरात राहावंसंही वाटत नाही काही काही जणांना. त्यामुळे त्यांच्यावर जे लादलं गेलेलं घरपण आहे तर त्याच्यामुळे त्यांनी स्वतःची रामायण आणि महाभारत तयार करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ह्या दोन्हीही गोष्टी आत्ताच्या घडीला ॲड्रेस करणं गरजेचं आहे. त्यामुळे एका अर्थी काळाची गरज काळाची गरज म्हणून हा विषय निवडण्यात आलेला आहे. मी पाहू शकते भरपूर जण नव्याने जॉईन झालेले आहेत. येस, सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांनी हा शेअर करा व्हिडिओ, म्हणजे त्यांच्या मित्रांपैकी सगळ्यांना हा व्हिडिओ बघता येईल. तर रामायण आणि महाभारत त्याला म्हणजे सोप्या भाषेत जर समजावायला जावं तर अवतार एंगिल यांची एक फार सुंदर कविता आहे जी सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जे रामायण आणि महाभारताचं काम आहे, जे रुजवलेलं गेलं आहे रामायण आणि महाभारत, ते फार सुंदर पद्धतीनं सांगते. कविता अशी आहे कि रविवार की सुबह उस औरत ने बड़ी मुश्किल से पति और बच्चों को जगाया. किसी को ब्रश, किसी को बनियान, किसी को तौलिया थमाया. चूल्हे के सामने खड़ी जैसे चौखट में जड़ी. बड़े के लिए पराठे, छोटे के लिए आमलेट, उनके लिए कम नमक वाला. ससुर के लिए नरम, ससुर के लिए गरम. अलग अलग नाश्ते बना रही है. उसकी सासू माँ चौपाइयाँ गा रही है. टीवी पर रामायण आ रही है. उसके कॉमरेड पति अहिल्या के मुक्ति पसंद पर भाव विहल होके बलिहारी जा रहे हैं और छोटे को आवाज लगाकर उनका नाश्ता टीवी वाले कमरे में मंगवा रहे हैं. एकाएक वह औरत रसोई की खिड़की से लल्लन को देखती है, चिल्लाकर कोसती है और पलक झपकते ही उसे करघी लहराते हुए जाज पूछती है. हड़बड़ा कर उठते हुए पिताजी को लगता है कि वो सब रामायण देखते हुए सो रहे थे, लेकिन संभवतः महाभारत के बीज बो रहे थे. ही अतिशय छोटीशी कथा ह्या ज्या कवितेतून व्यक्त झालेली आहे त्यातून रामायण आणि महाभारत या दोन्ही गोष्टींचं आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये रुजवलेल्या गेलेली जी कथा आहे ती फार सुंदरपणे हे दर्शवल्या जाते. आता ह्या दोन्ही कथांकडे, ह्या दोन्ही विषयांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो 2 ते 3 पद्धतींमध्ये आपल्याला विभागला जाऊ शकतो. सर्वप्रथम अशी मंडळी येतात ज्यांना ह्या गोष्टींचा काय उपयोग ते कळत नाही, की म्हणजे ठीक आहे, कोणी एकेकाळी राम नावाचा खूप सुंदर राजा होऊन गेला, ज्याचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम होतं. कुठल्याही दैवी शक्तींचा उपयोग न करता त्यांना असामान्य साध्य केलं. पण तरी सुद्धा आत्ताच्या घडीला त्या गोष्टीचा माझ्या आयुष्यात काय उपयोग आहे हे समजत नाही. आणि हा अतिशय स्वाभाविक प्रश्न आहे. एवढंच नाही तर काही जण अशीही असतात की त्यांना ह्या कथा आवडत नाहीत आणि अर्थात त्यांना सुद्धा आपण चुकीचं ठरवू शकत नाही. प्रत्येकाला स्वतःची कारणं असतात. त्यामुळे दुसऱ्या प्रकारचे लोक ज्यांना ह्या कथा आवडत नाही. आणि त्यानंतर येतात तिसऱ्या प्रकारचे लोक ज्यांना ह्या कथा समजत नाहीत. आणि ह्यांचं जे दुःख आहे ते मी मनापासून खरंच समजू शकते, कारण या तिन्हीतून मी गेलेले.
ह्यात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजत नाहीत, ज्या समजून घेण्यासाठी आपल्याला कित्येक पुस्तकं कित्येक वेळा वाचावे लागतात तरी सुद्धा समजत नाही. म्हणून आता अर्थात रामायण महाभारताविषयी आपण लाईव्ह करतोय म्हटल्यावर कथा तर व्हायलाच पाहिजे. तर ही कथा आहे शंकर आणि पार्वतीची. शंकर आणि पार्वती चालत होते एका दिवशी आणि कुठल्या तरी गोष्टीनं शंकरांना ट्रिगर केलं आणि त्यांना असं वाटलं की जे रामाचं चरित्र आहे ते सतीला कळायला हवं. त्यामुळे त्यांनी सतीला सांगितलं की आपण दोघे जण अगस्त्य ऋषींच्या कुटीकडे चालायला सुरुवात करूयात, ते आपल्याला रामाचं चरित्र सांगतील. त्यामुळे त्यांनी प्रवास करायला सुरुवात केली, ते चालायला लागले आणि सतीच्या मनात अगस्त्य ऋषींची जी प्रतिमा होती ती अर्थात खूप मोठं महात्मा असंच असणार, कारण ही गोष्ट आहे त्रेतायुगाची, म्हणजे जेव्हा रामायण झालेलेही नव्हतं तेव्हा. त्यामुळे हे जे रामाचं चरित्र आहे म्हणजे भविष्य वर्तवणारा जर कोणी असेल तर तो महात्माच असायला हवा. ते अगस्त्य ऋषींच्या कुटीत दोघेही जण पोहोचले आणि तिथे पोहोचल्यावर अगस्त्य ऋषींना फार आनंद झाला. त्यांनी फार अगत्याने त्यांचं स्वागत केलं, त्यांची पूजा केली. तेव्हा सतीच्या मनामध्ये थोडी शंका कुशंका निर्माण व्हायला सुरुवात झाली की हा माणूस जर खरंच महात्मा असेल तर आमची एवढी मनापासून पूजा का करतोय. त्यामुळे तिच्या मनात असलेल्या ह्या कुशंकेमुळे तिला संपूर्ण कथा तेवढ्या चांगल्या पद्धतीनं ऐकता आली नाही. अगस्त्य ऋषींनी कथा सांगायला सुरुवात केली आणि जे शंकर होते ते आपले डोळे बंद करून सर्व कथामृत शांतपणे ऐकत होते. पण तुमचा आमचा सुद्धा अनुभव आहे की आपल्याला एखाद्या व्यक्ती विषयीचं जर आपलं मत थोडं आपल्याला त्यांच्याविषयी जर प्रश्नात्मक असेल जर त्यांचं मत, तर त्या व्यक्तीने कितीही चांगली गोष्ट सांगितली तरी सुद्धा ती आपल्याला पचवायला थोडा वेळ लागतो. तसंच काहीसं सतीचं झालेलं होतं. म्हणून तिने संपूर्ण कथा ऐकली पण तिच्या मनामध्ये हजार प्रश्न होते रामाच्या चरित्राबद्दल. त्यांनी संपूर्ण कथा ऐकली, परतीच्या प्रवासाला निघाले आणि तो परतीचा प्रवास करताना त्यांना रामायणामध्ये दोन्हीही पात्र मिळाली, राम आणि लक्ष्मण. आणि हे रामाचं सर्वात केविलवाणं स्वरूप होतं, कारण तेव्हा सीतेचं अपहरण झालेलं होतं. सतीने पाहिलं की राम संपूर्ण वनामध्ये झाडं, वेली, पशु, पक्षी, अगदी फळं फुलं पानांना विचारतायत की तुम्ही माझ्या सीतेला पाहिलत का, तुम्ही माझ्या सीतेला पाहिलत का. आणि हे पाहून सती पुन्हा तीनदा उडाली की हा माणूस जर खरंच परमेश्वर असेल तर ह्याला आपली पत्नी कुठे आहे हे माहीत नसावं. त्यामुळे तिच्या मनात पुन्हा एक कुशंका आली. ती कुशंका पुढे नेण्याच्या आधीच राम त्यांच्याकडे आला. त्यांनी शंकर आणि सतीला मनोभावे नमस्कार केला आणि त्यानंतर सतीच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण यांची परीक्षा घ्यायला पाहिजे. आपण सीतेच्या वेशात त्यांच्या समोर जाऊन बसूया आणि हा माणूस जर खरंच परमेश्वर असेल तर त्याला कळेल की मी काही सीता नाही, आणि जर तो नसेल तर तो सीते करत माझ्याकडे येईल. म्हणून परीक्षा घेण्याचं ठरवलं. सतीने सीतेचा वेश घेतला, रामासमोर जाऊन बसली. रामाला अर्थात त्यांनी सगळ्या दैवी शक्ती हनुमंताकडे सोपवून ठेवलेल्या होत्या, पण त्या सर्व दैवी शक्तींबद्दल तो अनभिज्ञ होता असं काही नाही. त्यामुळे त्याला पहिल्या क्षणी कळालं की ही काही माझी सीता नाही. म्हणून तो तिथे गेला आणि त्यांनी सतीला सांगितलं की हे माते, तू इथं बसलेली आहेस म्हणल्यावर सीतेप्रमाणे माझा भगवंत सुद्धा हरवला की काय. हे ऐकताच सतीला कळालं की राम हा खरंच भगवंत आहे, ह्याला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत, तो काही अनभिज्ञ नाही. त्यामुळे त्याला काहीच न सांगता सती पुन्हा शंकराकडे पळाली. आणि शंकराकडे पळाल्यानंतर अर्थात आपल्या परमशिवाने तिला प्रश्न केला की तू रामाची परीक्षा घेतलीस का. तेव्हा सती घाबरून म्हणाली की नाही नाही नाही, मी परीक्षा कशाला घ्यावी, मी काही परीक्षा घेतली नाही. तुम्ही जसं त्यांना नमस्कार केला होता मनोभावे तसंच मी सुद्धा नमस्कार केला आणि वापस आलेले, मी काही परीक्षा घेतलेली नाही. शंकरांना स्मितहास्य दिलं आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले. सतीनं त्यानंतर ऑब्झर्व केलं की शंकर परतीच्या प्रवासाला चालताना जरा सोशल डिस्टन्सिंग पाळून चालतायत. तेव्हा तिला कळालं की कोरोना काहीतरी गडबड झालेली आहे आणि काय गडबड झालेली आहे हे तिला माहिती होतं. तिने असत्य सांगितलेलं आहे. त्यामुळे ते परतीच्या प्रवासाला निघाले, कैलाशावर पोहोचले. असं म्हणतात की काही 1000 वर्षांनंतर शंकरांनी त्यांचे डोळे उघडले.
पण तोपर्यंत सतीला फक्त एकच क्षमा याचना करायची संधी हवी होती. पण त्यानंतर तिला कळालं की ते करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे ती माहेरी परतली आणि त्यानंतर तिने तिथेच जीव सोडला. थोड्या काळानंतर पार्वतीचा जन्म झाला. पार्वती मोठी झाली आणि एका दिवशी शंकराच्या पिंडीची पूजा करत असताना तिच्या समोर साक्षात सुंदर मूर्ती उभी राहिली आणि मागच्या जन्मी ज्या गोष्टींविषयी तिला शंका होती, ज्या गोष्टींविषयी तिला प्रश्न होते, त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिने प्रश्न स्वरूपात पुन्हा शंकराला विचारली. तेव्हा शंकर हसले आणि म्हणाले, ह्याच्यात खरंच तुझीच काहीच चूक नाही. असं दिसतंय की ही नियतीचीच इच्छा होती. म्हणजे काय तर येणाऱ्या काळामध्ये रामचरित ऐकताना, कृष्णचरित ऐकताना मानवांना कितीतरी शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये येतील, कितीही प्रश्न पडतील. त्यावर विश्वास ठेवावा का नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे त्याचं निरसन करण्यासाठी तुझ्या मनात जे आलेले सर्व प्रश्न आहेत त्यांचं निरसन होणं गरजेचं आहे. म्हणून तुलसी रामायणामध्ये आपल्या सारख्या सगळ्या जणांची, ज्यांना ह्या सगळ्याबद्दल शंका आहेत, कुशंका आहेत, त्या सगळ्यांची सोय तुलसीदासांनी करून ठेवलेली आहे. रामकथा ते पार्वती सपने हूँ तव मन माही, शोक मोह संदेह भ्रमा मम विचार कछु नाही, असं तुलसीदास म्हणतात. आणि त्यामुळे आपल्यासारख्यांची सोय, आपल्यासारख्यांचे जे प्रश्न आहेत त्या सगळ्याची उत्तर आपल्याला मिळू शकतील अशा ह्या दोन्ही कथा आहेत. आता ह्या कथांविषयी जर माझं मत द्यायला जावं तर मला मनापासून वाटतं की ह्या दोन्ही कथांमध्ये जितके जास्त प्रश्न आपल्याला निर्माण करता येतील तितके जास्त प्रश्न विचारावेत, जितके जास्त तर्क कुतर्क लढवता येतील तितके जास्त तर्क कुतर्क लढवावेत, त्याविषयी जास्तीत जास्त चर्चा व्हावी. पण एकच गोष्ट होऊ नये, ती म्हणजे आपण सगळ्यांनी त्याविषयी मत मोकळं करून बाजूला होऊ नये. का? कारण कोणी एकेकाळी कुठला तरी राजा होऊन गेला, त्यांनी केलेलं कार्य चूक की बरोबर हे आपण सर्वप्रथम ठरवूच शकत नाही. आणि जर ती सगळी मंडळी आत्ता आपणासमोर जर आली तर त्यांना आपल्या खुशीपणाकडे बघून हसण्याशिवाय काहीच पर्याय नसेल. त्यामुळे हे करणं अतिशय चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे ह्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न उत्तरं व्हायला हवी, चर्चा व्हायला हवी असं मला तरी वाटतं. आणि खरं तर त्याचाच एक प्रयत्न आपण चालवलेला आहे. ही जी फेसबुक लाईव्ह आहे ही काही प्रबोधन उद्बोधन नाही आहे किंवा हे मार्गदर्शन नाही, तर ह्या दोन्ही कथांविषयी जे कुतूहल आहे ते जास्तीत जास्त वाढवावं आणि प्रत्येकानं ह्या कथा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जगाव्यात ह्यासाठीच हा उपक्रम राबवला जातोय. आणि ह्यासाठीच मी आत्ता तुमच्यासमोर उभी आहे, या दोन्ही कथांचं तुमच्या माझ्या आयुष्यातलं महत्त्व सांगण्यासाठी. आता ह्या कथांचा आपल्याला काही निवाडा करायचा नाही की हा माणूस चुकीचा, हा माणूस बरोबर, हा माणूस धर्मी, हा माणूस अधर्मी. ह्या सगळ्या तर्क कुतर्क लढवण्यापेक्षा ह्या कथा आपण जर जगलो, ह्या कथांतून आपण जर गेलो तर आपल्या सगळ्यांमध्ये ज्या रित्या जागा असतील त्या भरून काढण्याचं विलक्षण सामर्थ्य रामायणात सुद्धा आहे आणि महाभारतात सुद्धा. त्यामुळे आपण ह्या दोन्ही कथा जगायला हव्यात. आता ह्या दोन्ही कथांचा जर वस्तुनिष्ठ इतिहास पाहायला गेला आपण तर रामायण जे आहे तर ते आपल्याला माहिती आहे की कसं सांगितलं गेलं, पार्वतीला सांगितलं गेलं ते शिवाकडून. आणि त्यानंतर सुद्धा एक रामरक्षामध्ये ओळ आहे जी बऱ्याच ठिकाणी मिसअंडरस्टूड सुद्धा झालेली दिसते, दुर्लक्षित ओळ आहे ती बऱ्यापैकी, की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, म्हणजे 100 कोटी जे श्लोक आहे त्यांच्यामध्ये त्या रामाचं चरित्र सांगितलं गेलं होतं. त्यामुळे आपल्याकडे असणारा जो इतिहास आहे तो 8% सुद्धा नाही असं सांगायला हरकत नाही. म्हटल्यावर आपण काही गोष्टी मिस केल्यात का, तर तसं नाही. तो सगळा इतिहास, त्या सगळ्यांमधल्या ज्या गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत, ज्या जाणून घ्यायला हव्या त्या आत्तापर्यंत आहेत आपल्याकडे. पण जी माहिती आहे ती केवढी मोठी असू शकते, ज्या डिटेल्स आहेत त्या केवढ्या मोठ्या असू शकतात, ह्यासाठी मला तुम्हाला ही आयडिया देणं गरजेचं होतं. आता महाभारताविषयी बोलायला जावं तर महाभारतात सुद्धा असंच आहे. महाभारत तर ह्यापेक्षाही मोठा आहे. असं म्हणतात की महाभारत हे आत्तापर्यंत चालू आहे, त्यामुळेच कदाचित त्याला महाभारत असं म्हणतात की त्याचा कधीही अंत होऊ शकत नाही म्हणून.
तर तो सर्वात पहिले जय नावाचा एक इतिहास होता, जय नावाचा एक ग्रंथ होता. त्यानंतर भारत नावाचा ग्रंथ होता आणि त्यानंतर महाभारत नावाची तिसरी आवृत्ती आपल्या समोर आली आणि ती आपण अभ्यासते. तो सुद्धा त्याचे 10 खंड आहेत म्हणून बरेच जण त्याच्याकडे जात नाहीत. त्यामुळे हा असा इतिहास आहे आणि ते सुद्धा महाभारत जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर जेव्हा व्यासांनी ठरवलं की वेदांसारखं महाभारताचं व्हायला नको, वेद ही मुखोद्गत संस्कृती होती की म्हणजे सगळ्यांना पाठ होते वेद, पण एक 10,000 वर्षांचा असा एक काळ आला ज्याच्यामध्ये भरपूर दुष्काळ, पूर ह्यासारख्या कितीतरी नैसर्गिक आपत्ती आल्या आणि सगळी जण जगायच्या स्ट्रगलमध्ये या सगळ्या गोष्टी करणं विसरून गेले. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या लिहून ठेवणं गरजेचं आहे. म्हणून व्यासांनी गणपतीला विचारलं की गणपती महाभारत लिहिशील का, म्हणून गणपतीने त्याच्या काही अटी ठेवल्या, व्यासांनी त्याच्या काही अटी ठेवल्या आणि व्यासांनी आणि गणपतीने असं सुंदर महाभारत लिहून काढलं. असं म्हणतात की ते महाभारत इतकं सुंदर होतं की देवांना सुद्धा राहावलं गेलं नाही आणि देवांनी ते महाभारत चोरी केलं. त्यामुळे आपल्याकडे असणारं महाभारत व्यासांनी सांगितलेलं महाभारत नाही. तर कुठलं महाभारत आहे? व्यास जेव्हा गणपतीला सांगत होते तेव्हा वैशंपायनांनी जे ऐकलेलं महाभारत आहे त्याचा सुद्धा अर्धा भाग आपल्याकडे आहे. कसं तर वैशंपायनांनी जन्मेजयाला ते महाभारत सर्पसत्ययज्ञ जेव्हा थांबवला गेला होता तेव्हा सांगितलेले. त्यामुळे त्याचा सुद्धा लेस दॅन 8%, 8%हून कमी ते आपल्याकडे आहे महाभारत. मग एवढा कमी महाभारत, एवढं कमी रामायण असताना सुद्धा त्यावर जर आपण तर्ककुतर्क लढवायला लागलो, त्याच्यामधल्या पात्रांना जर आपण जज करायला लागलो तर ती फार क्रूर गोष्ट ठरेल असं मला वाटतं. म्हणून आपण म्हणते की ह्या कथा जगायला हव्यात. आता दोन्ही कथांमध्ये म्हणजे रामायण सुद्धा आणि महाभारत सुद्धा, तर ह्यांमध्ये साम्य आणि भेद जर बघायला गेले आपण तर छोटे छोटे अगदीच म्हणजे ऑब्वियस जर सारखे सांगायला जावे तर दोन्ही सुद्धा इन अ वे धर्मयुद्ध आहेत, धर्मासाठीच लढले गेलेले युद्ध आहे. आता प्रासंगिक जर सांगायला गेलं साम्य तर वनामध्ये जाणं आणि कुठली तरी वाईट कृत्य घडून आपल्या हातून, अर्थात आपल्या इंटेन्शनली नाही पण तरी सुद्धा शाप घेऊन वापस येणं असेल किंवा बाकी काही गोष्टी असेल, तर असं रामायण आणि महाभारताच्या कथेमध्ये सुद्धा खूप साम्य आहे. पण भारताच्या जर दृष्टीने बघायला गेलं आपण तर ह्या दोन्ही कथांमध्ये प्रचंड भेद आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे रामायण जे आहे ते बऱ्यापैकी भारताच्या भागामध्ये पूजलं जातं. सुंदरकांड आत्ताच्या घडीला आमच्याही घरात 3ही प्रहर सुंदरकांडाचं पठण चालू असतं. रामरक्षा रोज बऱ्याच घरात म्हटली जाते. पण महाभारताचा जो ग्रंथ आहे तो बऱ्याच घरांमध्ये ठेवणं सुद्धा वर्ज्य आहे. एवढंच नाही तर मी ऐकलेलं की जो कृष्णाचा सारथ्य करतानाचा जो फोटो आहे कुरुक्षेत्रातला तो पण बऱ्याच ठिकाणी लावणं वर्ज्य समजलं जातं, कारण घर कुरुक्षेत्र होऊ नये आणि ते कलहाचं कारण ठरू नये म्हणून बरेच जण तो फोटो लावणं टाळतात. आणि ह्या गोष्टींपैकी चूक की बरोबर ह्या काही आपल्याला ह्याच्यावर काही चर्चा करायची नाही. फक्त ह्या गोष्टी अशा आहेत, ह्यामध्ये इतका भेद आहे हे मान्य करावं लागेल. म्हणजे पूजेला आपण रामायण बाहेर काढतो तर गीता ही नेहमी शास्त्रघाटाच्या कसोटीप्रमाणे कोर्टामध्ये उभी केली जाते. तर हा भेद आहे. ह्यापैकी कुणीही कमी किंवा जास्त असं काही नाही. तर न्यायदानासाठी गीता आणि एक आदर्शासाठी रामायण असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. आता आपल्याला बघायला जावं तर रामायण आणि महाभारत या दोन्ही गोष्टींपैकी एक गोष्ट चूज करायला जावी तर ते होऊ शकत नाही, कारण रामायण एक आदर्श घालून जातं. भरपूर जणांना महाभारत पाहावंसं वाटत नाही कारण इतकी मोठी पात्र आहेत, इतके कलह आहेत, इतके दोष आहेत, इतकी भांडणं आहेत. खरं तर जो आपला परब्रह्म आहे कृष्ण त्याच्या नीती पण समजायला खूप अवघड जातात. त्यामुळे रामायण महाभारत पाहावंसं वाटत नाही आणि रामायण घराघरांमध्ये मुखोद्गत असतं, बऱ्याच जणांना माहिती असतं. पण आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं की रामायण हा आदर्श घालून जातं, पण तो आदर्श जर पाळला नाही तर जे अधपतन होतं आणि त्याचा अंत काय असतो
हे दाखवण्यासाठी महाभारत अत्यंत गरजेचं होतं. आणि त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला तेवढ्याच मोकळ्या मनानं आणि तेवढ्याच जास्त कुतूहलानं त्या गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे. कारण त्या गोष्टी आपण जर स्वीकारल्या तरच त्या आपण गोष्टी जगू शकू. आता एक फार छान चारोळी वाचनात आली होती माझ्या, की रामायण की कथा अनोखी, शिक्षा हमें सिखाती है, भाई भाई जुड़े रहे तो हर विपदा टल जाती है. आता हा जो ही जी ओवी आहे, म्हणजे भाई भाई जुड़े रहे तो हर विपदा टल जाती है, ह्याचा प्रयत्न महाभारतात झाला नाही असं म्हणून आपल्याला चालणार नाही. कारण हा झालेला आहे. अगदी एक उदाहरण घ्यायला जावं तर द्वैतवनामध्ये जेव्हा पांडव घर करून राहत होते, कुटीत राहत होते, तेव्हा त्यांच्यासोबत चित्रसेन गंधर्व सुद्धा राहत होते. तेव्हा अर्थात पांडवांचा जीव घेण्यासाठी कौरव आणि कर्ण तिथे पोहोचतात आणि तेव्हा चित्रसेन गंधर्व त्यांचा म्हणजेच कौरव आणि कर्ण ह्यांचा अत्यंत दारुण पराभव करतात. आणि फक्त पराभवच करत नाही तर त्यांना बंदी बनवून घेतात. आणि बंदी बनवून घेतल्यानंतर पांडवच त्यांना सोडवण्यासाठी पुढे जातात. आणि फक्त सोडवतच नाही तर ते चित्रसेन गंधर्व आणि बाकीच्या सगळ्या प्रजेला सांगतात की जेव्हा आम्ही आपापसात लढत असू तेव्हा ते 100 आणि आम्ही 5 आहोत, पण जेव्हा इतर कुणी त्यांच्या वाट्याला जाईल तेव्हा आम्ही 105 आहोत. असा प्रयत्न महाभारतात सुद्धा झालेला आहे. पण अर्थात रामायण ह्याच्यामध्ये अधर्म किंवा बाकी सगळ्या गोष्टी असल्या असता, कारण तो आदर्श घालून देण्याचा जो मार्ग होता त्यामध्ये असल्या असता तरी सुद्धा त्या बाजूला सारल्या गेल्या असत्या. पण महाभारतामध्ये त्या सारल्या जायला हव्या होत्या, पण ते झालं नाही. म्हणून त्याचा अंत काय झाला हे सर्व आपल्याला माहिती. बऱ्याच जणांना कृष्णाची नीती कळत नाही म्हणून ते कृष्णाचं जे संपूर्ण अवतार कार्य आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करतात. त्या सर्वांना माझं एवढंच सांगणं आहे की महाभारताची जी कथा आहे, अर्थात ही चूक खरं तर माझ्याकडून सुद्धा झालेली आहे की ना, महाभारत संपूर्ण समजून घेण्याआधी आपण जर एका पात्राच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला लागलो तर आपला दृष्टिकोन सुद्धा तसाच होत जाईल. म्हणजे महाभारताचे 10 खंड वाचून होण्याआधी, आणि हे बऱ्याच जणांसोबत झालेलं आहे असं मला तरी वाटतं, की ते 10 खंड वाचून होण्याआधी राधेय, मृत्युंजय, दुर्गा भागवतांचं व्यासपर्व किंवा युगंधर, राधेय, ह्या सगळ्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पहिले आपण वाचतो आणि त्यानंतर महाभारत वाचतो. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचे जे क्लिष्ट होत जातात ते ह्यामुळे सुद्धा होऊ शकतात. जर आपण पहिले संपूर्ण कथा वाचून काढली तर ते तसं होणार नाही. तर तरी सुद्धा जर तुमच्या मनामध्ये कृष्णाच्या अवतार कार्याबद्दल काही प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर एक फार सुंदर गाणं आहे, मानव वा परमेश्वर. ह्या गाण्यामध्ये त्यांनी राम आणि कृष्ण ह्या दोन्हींचं अवतार कार्य, ह्या दोन्हींचे जे जगाकडे पाहण्याची दृष्टी आहे ह्याबद्दल फार सुंदर त्यांनी त्याची तुलना केलेली आहे. आणि त्यामध्ये फार सुंदर ओळ येते की मानव वा परमेश्वर, मी स्वामीपती त्यांचा, भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा, असं सांगतात त्या गाण्यामध्ये. आणि एवढंच नाही तर इवन गीत रामायणामध्ये सुद्धा फार एक सुंदर गाणं आहे की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्याच्या मला तरी वाटतं पहिल्याच कडव्यामध्ये सांगितलं जातं की मात कैकई ना दोषी, नव्हे दोषी तात, राज्य त्याग कारण यात्रा, सर्व कर्म जात, खेळ चाललासी माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, असं राम भरताला सांगत असतात. त्यामुळे या दोन्ही पात्रांना त्यांचे जे अवतार कार्य आहेत ते माहीत होते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय आदरानं आपण पाहायला गेलेल्या हव्यात. त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणं आपलं खरंच काम नाही असं मला तरी वाटतं. आता भारतातली जी लिखाण आहेत ती 3 ते 4 कॅटेगरीमध्ये आपण पाहिली जातात. एक वेद, पुराण, उपनिषद आणि इतिहास. तर वेद ह्या ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज आहेत.
जे पुराण आहेत त्या सुद्धा कथाच आहेत, पण त्या मानवांच्या नाहीत. उपनिषद सुद्धा तसंच. पण जे इतिहास आहे ते तुमच्या माझ्यासारख्या माणसांचा तो इतिहास आहे. त्यामुळे रामायण आणि महाभारत ही कथा तुमची आमची कसं काय, तर आपल्याकडे असे कितीतरी पुरावे पाहायला मिळतील आपल्याला की श्रीराम श्रीकृष्ण हे जे आहेत मंडळी, ती कोणी परग्रहवासी नव्हती, ती ह्याच सगळ्या पृथ्वी तलावर चालणारी तुमच्या आमच्यासारखी माणसं होऊन गेलेली आहे. त्यामुळे हे सगळे आदर्श घालून गेले आणि ह्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या आवाक्याच्या नाहीत हे समजणं खरं तर थोडंसं चुकीचं ठरेल. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा तुमचा माझा इतिहास म्हणून पाहायला लागतो ना, तेव्हाच आपल्या जे सगळ्यात पहिली मी सांगितलं होतं जी सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे, तर तेव्हा त्यांचा उपयोग जो आहे तो आपल्या खरंच दर्शनात येतो आणि चांगल्या गोष्टींकडे, चांगल्या मार्गाकडे, धर्माच्या मार्गाकडे आपली वाटचाल सुरू होते. तर रामायण किंवा महाभारत, मी आधी सांगितल्याप्रमाणे रामायण किंवा महाभारत नाही तर रामायण अधिक महाभारत, ह्या सगळ्याचा जो पर्याय आहे, त्या सगळ्याचं जे उत्तर आहे ते आहेत तुम्ही आहे. तर ह्या दोन्ही कथांच्या जे वादविवाद आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये वादविवाद जे होतात, जे तर्ककुतर्क लढवले जातात, त्यापासून आपण दूर राहून त्या दोन्ही कथा जर जगण्याचा प्रयत्न केला तर त्या दोन्ही कथांमधून आपण नवीन काहीतरी घेऊन बाहेर पडू शकतो. आता ह्या दोन्ही कथांमध्ये एखादं सार्वभौम म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी जर द्यायला आपण गेलो तर ते अतिशय क्रूर ठरेल किंवा त्या दोन्ही कथांना एकाच ओळीत मर्यादित केल्यासारखं ठरेल. म्हणून मला वाटतं की आपल्यापैकी सर्वांनी ह्या दोन्ही कथा मुक्तपणे जगाव्यात, त्या दोन्ही कथा आपल्या आपल्या दृष्टिकोनानं पाहाव्यात आणि त्यातून जे शिकायला मिळतं त्याच्यावर त्यातून जी आपली रीती जागा भरली जाते त्यातून पुढे आपण प्रवास करायला सुरुवात करावी. आता थोड्या दिवसांपूर्वी मी माझ्या फेसबुकवर एक सांगितलेलं होतं की रामायण जर पूर्ण आयुष्यभर तुमच्या सोबत राहावं असं वाटत असेल तर तुम्ही उत्तर रामायण पाहू नका. तर भरपूर जणांचा हा प्रश्न होता की हरकत काय, श्रीरामाचं काही त्यामध्ये वाईट दाखवलेलं नाही किंवा जे सीतेची जी अग्निपरीक्षा आहे ती सुद्धा अतिशय सोयीस्करित्या पटवून दिलेली आहे, त्यामुळे त्यामध्ये वाईट असं काही नाहीये, त्यामुळे पाहायला हरकत नाही. अगदी बरोबर. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे तो आपला इतिहास आहे. अगदी रामानंद सागर यांचे कितीतरी लेख आहेत ते तुम्ही वाचू शकता. त्यांनी सांगितलेलं आहे की तो इतिहास वाल्मिकी रामायणामध्ये, तुलसी रामायणामध्ये नाही. तो उत्तर रामायण जे आहे ते वाल्मिकी रामायण किंवा स्वतः वाल्मिकींनी किंवा स्वतः तुलसीदासांनी लिहिले की नाही ह्यावर खूप वाद आहेत. त्यामुळे बरीचशी त्यावर तर्ककुतर्क लढवले जाऊ शकतात. पण ती कथा तिथे संपते, ह्यामागे काहीतरी कारण आहे हे जाणून घेऊन आपण पुढे जाणं गरजेचं आहे. आता जे अज्ञान आहे आता ह्या दोन्ही कथांबाबतीत, तर ह्या दोन्ही कथांचं जे अज्ञान आहे, आता रामायण आणि महाभारत एखादा आगळाच मनुष्य असेल भारतामध्ये की म्हणजे ज्याला या दोन्ही कथा अजिबातच माहिती, प्रत्येकाला ह्या दोन्ही कथा माहिती आहेत. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या दृष्टिकोनानं ह्या दोन्ही कथा पाहत असतो. त्यामुळे ह्या दोन्ही कथा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाचा वेगळा असल्याने वाद होणं साहजिक आहे. पण ह्या दोन्ही कथांमध्ये आपला दृष्टिकोन बरोबर सांगायला जाणं हे खरं तर चुकीचं ठरू शकतं. आत्ता मी सांगितलेल्या कथेप्रमाणेच असे कितीतरी प्रसंग येऊन जातात जे आपल्याला सांगतात की हे जे अज्ञान आहे हे तुम्ही स्वतः काही जाऊन दूर करणं गरजेचं नाही. आता ह्या कथा प्रत्येकानं स्वतःहून वेगवेगळं जगणं गरजेचं आहे. मी जसं सांगितलं की त्याच्यामध्ये शंकरानं जर सतीला स्वतःहून सांगितलेलं असतं की अगं तो स्वतः श्रीराम स्वतः परब्रह्म आहे, तोच मर्यादा पुरुषोत्तम आहे, तोच पुढे सगळ्या संसाराचा उद्धार करणार आहे, तर तिचं अज्ञान तिथल्या तिथे त्याचं शमन झालं असतं. पण शंकरानं तसं काही केलं नाही, कारण अज्ञानाची जाणीव ही ज्याची त्याला होणं गरजेचं आहे. महाभारतामध्ये सुद्धा अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये हे होताना दिसतं. अगदीच ऑब्वियस उदाहरण जर घ्यायला जावं तर जेव्हा दुर्योधनाला कृष्णाला बंदी बनवून घ्यायचं असतं तेव्हा त्यांनी सगळे सैनिक बोलवले जातात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो की तुला कळत नाहीये तू काय गोष्ट करतोयस म्हणून, किंवा तो पुढे जाऊन असं सांगायला जात नाही की अरे तुला माहितीये का मी कोण आहे म्हणून.
तर हे असं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न काही श्रीकृष्ण करत नाही, कारण त्याला ठाऊक आहे की अज्ञान दूर करण्याचा जो प्रयत्न आहे, अज्ञानाची जी जाणीव आहे ती ज्याची त्याला व्हायला हवी. त्यामुळे प्रत्येकानं हे जगणं गरजेचं आहे. आता मी जसं सांगितल्याप्रमाणे ही जी महाभारताची कथा आहे त्यामध्ये जे तर्ककुतर्क लढवले जातात त्यामध्ये प्रत्येकाची बाजू बरोबर आहे हे पटवून देता येऊ शकतं. त्यामुळे एक फार छान अजून एक कविता आहे की धृतराष्ट्र को दुर्योधनों की वैसी ही जरूरत होती है जैसी कृष्णों को अर्जुनों की. सत्ता की प्रतिबद्धता हो या निर्भरता, विष्णु की भी वैसी ही दुर्गति होती है जैसे द्रोणाचार्यों की. अभिमन्यु घेर कर ही मारे जाते हैं सदा, सदैव चले जाते हैं कर्ण, एकलव्य और बार्बरिक. सत्ता पौरुष की हो या पूंजी की, कुंतिया, गांधारी, राधाएं और द्रौपदियां, समस्त पत्नियां, समस्त प्रेयसियां, समस्त स्त्रियां होती हैं अभिशप्त. न्याय और सत्य सिर्फ झंडे पर लिखे होते हैं, लड़े जाते हैं सभी युग स्वार्थ और सत्ता के लिए, सभी पक्षों के होते हैं अलग अलग न्याय, अलग अलग सत्य. आता भरपूर जणांचा हा प्रश्न असतो डोक्यामध्ये की जे महाभारताचं युद्ध आहे ते धर्मयुद्ध म्हणून ओळखलं जातं, पण महाभारताच्या युद्धामध्ये असं कितीतरी वेळेला आपल्याला पाहायला मिळेल की अधर्म होताना दिसतोय, छळ होताना दिसतोय. मध्ये धर्मयुद्ध कसं, तर ते धर्मासाठी लढलं गेलेलं युद्ध होतं हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण जर सदैव धर्माचरण करत राहिलो आणि आपल्या समोर अधर्मी असले तर जसं म्हणतात की मग आपल्याला जर लढायचं असेल त्यांच्याशी तर त्यांच्या पातळीवर येऊन लढणं गरजेचं आहे. त्यामुळे ते धर्मयुद्ध असू शकतं. त्यामुळे राजकारणासाठी लढलं गेलेलं युद्ध असू दे किंवा बाकी काही कारणांसाठी लढलं गेलेलं युद्ध असू दे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपापल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहेत. भरपूर जण तर रामायण महाभारत या दोन्ही कथांना फक्त प्रॉपर्टी डिस्प्यूटच्या कथा आहेत असं म्हणून सोडतात, पण तो अतिशय खुजा विचार आहे असं मला तरी वाटतं. ह्या कथांमध्ये तुमचं आयुष्य बदलून टाकण्याचं सामर्थ्य आहे. तर त्यामुळे ह्या दोन्ही कथा त्याच आदरानं पाहणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. तर आता ह्यामध्ये मला जर सांगायला जावं तर प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या भावून जातात, पण महाभारतातली सगळ्यात आवडती गोष्ट जर कुठली असेल तर महाभारताचा जो शेवट झाला ती गोष्ट म्हणजे काय, तर जो परीक्षित राजा होता, अर्थात अगेन तो शिकारीसाठी जंगलात फिरायला गेलेला आणि जंगलात फिरायला गेल्यावर त्याला तहान लागली होती. तहान लागलेली असताना त्याच्या सोबतचे जे सैनिक होते त्याला कुठे दिसेना झाले आणि त्यामुळे त्याला आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांच्या शोधात तो चालायला लागला. बराच वेळ चालल्यानंतर सुद्धा त्याला कोणी दिसेना. त्यामुळे त्याला एक ऋषी तिथे ध्यानस्थ बसलेले दिसले. त्यानं आवाज दिला की मला पाणी हवंय. ते ऋषी अर्थात ध्यानस्थ बसलेले होते त्यामुळे त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही. त्यांचं ध्यान तोडण्यासाठी परीक्षितानं खूप काही केलं. त्यांनी त्यांचं ध्यान सोडण्यासाठी त्यांच्या अंगावर एक साप सुद्धा सोडला असं म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी सुद्धा त्याला काही पाणी मिळालेलं नव्हतं. त्यामुळे त्याचा राग अजून वाढत होता. त्यानंतर ज्या ऋषींना त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केलेला होता त्या ऋषींचे शिष्य तिथे आले आणि त्या शिष्यांनी पाहिलं की आमच्या गुरूंबरोबर काय होते ते. त्यामुळे त्यांच्यापैकी एका शिष्याने परीक्षिताला शाप दिला की येणाऱ्या 7 दिवसांमध्ये तुला एक साप येईल, तो डंख मारेल आणि त्याच्या विषानं तुझा अंत होईल. अर्थात परीक्षित हा एक राजा होता आणि जसं तुम्ही जर धर्मराजाचं आणि जेव्हा आपले महामहिम भीष्म हे जेव्हा मृत्यूशय्येवर होते तेव्हा त्यांनी धर्मराजाला केलेलं जे मार्गदर्शन आहे हे वाचायला घेतलं तर त्याच्या पहिल्याच काही गोष्टींमध्ये तुम्हाला दिसून येईल की राजा हा नेहमी इन्सिक्युअर असून दिसलेला मिळतो आपल्याला आणि त्यांनी त्याला तसं असायलाही हवं. ज्या गोष्टी शत्रूही विचार करू शकत नाही त्या गोष्टींचा सुद्धा राजानं विचार करायला हवा असं त्यांनी सांगितलेलं. त्यामुळे परीक्षिताने तेवढा विचार केला.
सगळ्या सैनिकांना सांगितलं की साप कुठूनही येऊ शकत नाही, अशी सगळी व्यवस्था करा. त्यांनी एक असं म्हणतात की एक पोल सुद्धा बांधलेला, त्याच्यावर जाऊन तो बसला की मला फक्त 7व्या दिवसाचे शेवटचे 12 तास फक्त काढायचे, त्यानंतर काही मला धोका नाही. त्यामुळे तो वरती जाऊन बसलेला होता आनंदात की आता फक्त 12 तास काढायचे आहेत, त्यामुळे आपल्याला काही हरकत नाही. तर त्यानंतर जेव्हा त्याला फलाहार देण्यात आला आणि त्यांनी त्याचा पहिला घास घेतला सफरचंदाचा, त्यातून एक साप बाहेर आला. त्यांनी अर्थात डंख मारला आणि तिथेच परीक्षित राजाचा अंत झाला. हे सगळं पाहून परीक्षितचा मुलगा जन्मेजय ह्याला फार राग आला आणि त्यांनी म्हटलं की त्याच्या मनात पुन्हा प्रतिशोधाची ज्वाला भडकायला लागली आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी त्याच्या राज्याच्या सगळ्या ब्राह्मणांना एकत्र केलं आणि सांगितलं की आपल्याला सर्पसत्य यज्ञ करायचा आहे. त्या यज्ञाची सगळी तयारी झाली, यज्ञ सुरू झाला. कित्येक साप त्या यज्ञामध्ये येऊन पडायला लागले. पण तो यज्ञ सुरू झालेला असताना एक साप तिथे येतो आणि जन्मेजयाला सांगतो की हा यज्ञ थांबव, तुझ्या वडिलांना त्यांच्याच अहंकाराचं फळ म्हणून त्यांचा तसा अंत झालेला आहे. आणि एवढंच नाही तर तुझे जे आजोबा आहेत अर्जुन, यांनी दंडकारण्य वनामध्ये जी आग लावलेली होती त्यामध्ये सगळ्या सर्पांचा नाश झालेला होता. फक्त एक सर्प बाकी होता. त्यानं ठरवलेलं की त्याच्या मनात की ह्याचा प्रतिशोध घ्यायचा आपल्याला आणि ह्यांची जी तिसरी पिढी आहे तिचा अंत असा व्हायला हवा, म्हणून हे झालेलं आहे. हा यज्ञ थांबव, नाहीतर उरलेले जे साप असतील ते पुन्हा त्यांच्या मनात पुन्हा प्रतिशोधाची ज्वाला भडकायला लागेल आणि ते परत म्हणतील की आपल्याला कुरुवंशाचा अंत करायचा आहे. ही जी विषय सायकल आहे ही कधीच थांबणार नाही. त्यामुळे ह्याचा कधीतरी अंत व्हायला हवा, म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की हा यज्ञ थांबव. जन्मेजयाने त्यावर विश्वास ठेवला आणि तो यज्ञ थांबवला गेला. त्यानंतर ज्या सापाने तो यज्ञ थांबवला त्याला फार छान वाटायला लागलं. तो परतीकडे जाताना विचार करत होता की माझ्यामुळे एवढा अधर्मी जो यज्ञ होणार होता तो थांबला गेला. पण त्याला त्याच्या वाटेमध्ये एक श्वान भेटतो आणि तो सांगतो की हे काही तुझ्यामुळे नाही. तर हा यज्ञ जेव्हा सुरू झाला तेव्हा प्रसाद म्हणून, आहुती म्हणून ज्या गोष्टी देण्यासाठी समोर ठेवल्या गेलेल्या होत्या त्या गोष्टींच्या आजूबाजूला फिरताना त्या गोष्टींच्या आजूबाजू माझी काही पिलं फिरत होती, त्या श्वानाची पिलं फिरत होती. तरी सुद्धा त्या गोष्टींना हात न लावून सुद्धा त्या जन्मेजयाने माझ्या पिलांना दगड मारून त्यांना विनाकारण इजा केलेली होती. त्यामुळेच ह्या यज्ञाला मी एक शाप दिलेला होता की हा यज्ञ काही यशस्वी होता कामा नाही, त्यामुळे तूही नाही आणि तो इतिहासही नाही. ही गोष्ट सांगून काय जाते की ह्या जगामध्ये घडणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या कशामुळे घडल्या, ज्या कशा घडल्या ह्याचं उत्तर तुम्हाला आम्हाला कधीच देता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये कितीतरी योजना असू शकतात. त्यामुळे ज्या लोकांना हे ठाऊक आहे की मी फक्त त्या परमेश्वराचं एक हत्यार आहे, तीच लोक धर्माचरण करू शकतात. कर्म स्वातंत्र्य स्वाभाविक आणि सकारात्मक पद्धतीनं वापरू शकतात आणि तीच गोष्ट आपलं चांगलं भविष्य, आपलं उज्ज्वल भविष्य आणून आपल्याला दाखवू शकते. तर कसं, तर आत्ताच्या घडीला एकाने विचारलेलं आहे की रामायण महाभारतातला एखादा कोणताही संदर्भ असेल आत्ताच्या परिस्थितीशी तर तो सांगा. तर अर्थात मला तो सांगायला अगदी आवडेल. महाभारताच्या युद्धाच्या शेवटी जेव्हा कृष्णाला कळालं की पांडवांच्या सैन्यावर ब्रह्मास्त्र फेकलं जाणार आहे, तेव्हा कृष्णाने संपूर्ण पांडव सेनेला सांगितलं की तुम्ही सरसकट ह्या ब्रह्मास्त्राला शरण जा, लढू नकात, वल्गना किंवा प्रार्थनाही करू नकात, शरण जा. मला वाटतं आत्ताची परिस्थिती ही काही अशीच आहे. आपण ह्या परिस्थितीमध्ये आपण खूप काही करू शकतो अशातला भाग नाहीये. ह्या परिस्थितीला शरण जाणं हाच एक आपल्याकडे उपाय आहे. शरण जाणं म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांना, आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं आणि हे ब्रह्मास्त्र कधी निवळतंय ह्याची वाट पाहणं. आपण जर त्याला शरण गेलो तर हे ब्रह्मास्त्र लवकरात लवकर निवळेल आणि अर्थात आपलं भारत पुन्हा जसा आहे तसाच स्वस्थ आणि
सुजलाम सुफलाम होता आहे आणि राहील पुन्हा पुढे. आता आपल्याला हे सगळ्या गोष्टी पाहून असं वाटतं की म्हणजे अगदी रामायणामध्ये सुद्धा आणि महाभारतामध्ये सुद्धा की आपल्याही आयुष्यात तो कृष्ण असायला हवा की जो म्हणजे आपल्याला पदोपदी सांगेल की हे करणं चूक आहे, हे करणं बरोबर आहे. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की महाभारताच्या युद्धाच्या शेवटी जेव्हा दुर्योधनाचा मृत्यू होणार होता तेव्हा सुद्धा जेव्हा बलरामानी इच्छा व्यक्त केली होती की यावेळी तू पांडवांना काही सांगू नको पुढे काय करायचंय, तेव्हा पांडवांनीच स्वतःचा मार्ग खुला केला होता. त्यांनीच सगळ्या गोष्टी पाहून त्यांनी त्यांचा मार्ग आखला होता आणि तसेच ते धर्मयुद्ध जिंकलेले होते. त्यामुळे कृष्ण जर आपल्याला आपल्या आयुष्यात हवा असेल तर वपू काळे जसं म्हणतात की आपण सारे अर्जुन आहोत, कसं तर धर्मराज जो युधिष्ठिर आहे तो त्याचा धर्माचा विचार करत असतो, धर्माचरणाचा विचार करत असतो. नकुल आणि सहदेव जे आहेत ते त्याच्या धर्मराजाकडे पाहत असतात त्यांच्या सगळ्या कृतींसाठी. भीमाच्या मनामध्ये प्रतिशोधाची ज्वाला सदैव भडकत असते. एकटा अर्जुनच असा आहे की ज्याला सगळ्या गोष्टी कळतात, ज्याला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, पण तरी सुद्धा त्या गोष्टींवर त्याला कृती करता येत नाही. त्यामुळे जी परिस्थिती आहे ती तुमची आमची आहे, पण त्या कृष्णाचा सुद्धा अंश आपल्यात आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आपल्याला. आता कृष्ण हवा तर तो आपल्याला काही ॲमेझॉनवरून मागवता येणार नाही किंवा आत्ताच्या घडीला बघायला लागेल काही नगरपालिका सुद्धा पुरवणार नाही. तो भगवंताचा अंश आपल्यामध्ये आहे. आपण त्याला जागा करून आपल्या आयुष्यातले मार्ग आपण आपल्यासाठी खुले करायला हवे आणि आपण जर तसं करू शकलो तरच आपण आपलं स्वाभाविक आणि सकारात्मक भविष्य तयार करू शकतो असं मला तरी वाटतं. आता काही प्रश्न होते जे 2-3 दिवसांपासून मी विचारलेले होते दोन्हीकडे आणि इथे काही जणांचे प्रश्न इथे सुद्धा आलेले दिसत आहेत. अनिकेत पानसरे म्हणतात भगवंताचं नाव आदराने घ्यायला शिका. आधी भगवान श्रीकृष्णांची म्हणा. कृष्णा म्हणाला तो तुमचा काही गरगडी नाही आणि तेवढी साधमा भक्ती हवी. तर श्रीकृष्ण आणि कृष्ण ह्यामध्ये फरक काय मी तुम्हाला सांगते. तोच फरक आहे जेव्हा भारत आपण आपला देश म्हणतो आणि भारत आपण माझा देश म्हणतो. तर हा कृष्ण प्रेमाच्या भावनेने मी माझा कृष्ण असं म्हणते. एकेरी आपण त्यालाच उद्बोधू शकतो ज्याला आपण आपलं समजतो. हे जे दोन्ही भगवंताचे रूप आहेत ते तुम्हा आम्हामध्ये जिवंत आहेत. त्यांचा आदर करून त्यांना वेगळं करण्यापेक्षा त्यांना स्वतःचा भाग बनवायला जर आपण शिकलो तर आपण धर्माचरण करू असं मला तरी वाटते. अनिकेत, त्यानंतर अजून बरेच जणांनी प्रश्न महाभारतातील कर्ण हे एक आवडता नायक आहे. हो, हा सुद्धा एक प्रश्न येऊन गेलेला होता की कर्ण भरपूर ह्या 2 पार्टी झालेल्या आहे असं मला तरी वाटतं की एकीकडे कर्णाचं समर्थन करणारी लोक आणि अर्जुनाचं समर्थन करणारी लोक. महाभारतातील कर्ण हा अर्थात आवडता नायक आहे, त्याचं कार्य अतिशय छान आहे. दोन्हींपैकी एक अर्थात चूज करण्यात परत काही अर्थ नाहीये असं मला तरी वाटतं. आणि सर्वोत्कृष्ट योद्धा सांगायला गेला तर ते दोघंही नाही, तो बार्बरिक आहे. जर एकलव्याला संधी मिळाली असती तर तो सुद्धा तेवढा छान योद्धा झाला असता. त्यामुळे जर आपण बघायला जावं तर प्रश्न घ्यायला जावे तर द्रौपदी ही एकटीच स्त्री होती का की जिचे एकापेक्षा जास्त पती होते. तर हो, बाकीचं म्हणजे ज्या प्रथा होत्या त्यामध्ये जर एखादी स्त्री दुसऱ्या पुरुषाकडे जातही असेल तर तो फक्त वंश वाढवण्यासाठी जाते असा समज होता. पण त्या समजाशिवाय फक्त एकच आणि त्यामागची सुद्धा कथा ही अतिशय स्वाभाविक आहे, सगळ्यांना ठाऊक आहे असं मला तरी वाटतंय. त्यानंतर भरपूर जणांना अजून एक प्रशांत तळपदे सरांनी फार छान प्रश्न विचारलेला होता की कंसाला जर हे ठाऊक होतं की देवकीचा जो 8वा पुत्र आहे तो माझा जीव घेणार आहे, तो माझ्या अंताचं कारण ठरणार आहे, तर त्यानं देवकीला आणि वसुदेवाला सोबत कशाला ठेवायचं. देवकीला त्यानं एका कक्षात ठेवलं असतं आणि तिथे त्यांच्या ज्या सगळ्या परिचारिणी आहेत, सगळ्या दासी आहेत, त्यांनी तो पुत्र कंसाला आणून दिला असता आणि कंसाने जसा बाकीच्यांचा अंत केला तसाच त्याचाही अंत केला असता. पण कंसाने तसं केलं नाही का, तर ह्याचा वेद पुराणांमध्ये सुद्धा आपल्याला दाखला येऊन जातो आणि हे लिहून ठेवलेलं आहे की जी कपटी मानसिकता आहे ना ती नेहमी एक पाऊल पुढे जाण्याचा विचार करते. म्हणजे काय की जर कंसाच्या मनामध्ये असा विचार आलेला
की मी जर ह्या दोघांना वेगवेगळं ठेवलेलं, म्हणजे जर मी देवकीला वेगळं ठेवलं आणि अर्थात वसुदेवा, निखिल सर हसतायत, पण हा स्वाभाविक प्रश्न आहे की या दोघांना जर वेगवेगळं ठेवलं तर वसुदेव हे एक हा एक साधू पुरुष आहे, त्यांना भरपूर गोष्टींची सिद्धी प्राप्त आहे. कदाचित ते काही कपट रचून त्या मुलाला जिवंत ठेवण्याचा मार्ग शोधून काढू शकतात. त्यामुळे त्यांना काही ध्यानस्थ बसण्यासारखं किंवा त्यांना काही बाकीच्या गोष्टी करण्यासारखं आपण स्वातंत्र्य दिले गेले नाही पाहिजे. त्यामुळे त्यांना संपूर्ण वेळ आपल्या पत्नीची शुश्रूषा करण्यामध्ये घालवला पाहिजे त्यांनी. त्यामुळे त्यांना असं वाटलं की देवकीची जी परिस्थिती आहे ती पूर्ण पाहून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अर्थात कळता येणार नाही, कारण ती वेदना फक्त देवकी आणि वसुदेवालाच कळू शकते हे आपल्याला माहिती होतं. आणि हे जी कपटी मानसिकता आहे जी नेहमी पुढे जाऊन काहीतरी करण्याचं बघते, हा महाभारतामध्ये अजून एकदा ह्याचा उल्लेख येऊन गेलेला आहे. म्हणजे दुर्योधनानं जेव्हा भीमाला विष दिलेलं होतं तेव्हा त्यानं नदीच्या किनारी जर त्याला सोडून दिला असतं तर भीमाचा अंत झाला असता. भीम अर्थात त्याचा अंत झाला असता, पण त्यानं तसं केलं नाही. त्याला तेवढ्यावर समाधान वाटेना, त्यामुळे त्यांनी दुर्योधनाला नदीमध्ये ढकललं आणि अर्थात पुढं काय झालं हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की ही जी कपटी मानसिकता आहे ती नेहमी पुढं जाऊन काहीतरी करायला बघते. त्यांच्या कुठल्याही एका कृतीत त्यांना समाधान वाटत नाही आणि असाच आपला अंत लवकरात लवकर बोलवून घेत असते. तर अजून मला तरी नाही वाटत कुठलेही प्रश्न उरलेले आहेत. येस, आता हां, महाभारताची जी कथा आहे ती मला विशेष करून ह्यासाठीच आवडते, ज्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा या लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला मतं बनवता कामा नाही. महाभारताची कथा तुम्हाला निष्कर्षावर येऊच देत नाही. मतं तुम्ही बनवणार त्याच्या आधीच पासे पलटतात. नायक खलनायक आहे की खलनायक नायक आहे हे काही कळत नाही. कृष्णाच्या नीती सुद्धा समजून घेण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे ती जी कथा आहे तिचा निवाडा करण्यापेक्षा तिच्याविषयी हा धर्मी तो अधर्मी हा विचार करण्यापेक्षा ह्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या आपण त्यांच्याविषयी आपण जर जगायला लागलो तर अर्थात ह्या रेव्होल्युशनरी ठरू शकतात सगळ्या जणांसाठी. आणि हा तुमचा माझा इतिहास आहे अर्थात, आणि त्यामुळे असं म्हणतात की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. दॅट्स वाय इट्स रिअली इम्पॉर्टंट फॉर अस टू रिमेंबर वेअर वी केम फ्रॉम. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी जर सांगायला जावं तर रामायण आणि महाभारत ह्या तुमच्या माझ्या कथा आहेत. ह्या आपल्यामध्ये जर आपण जिवंत ठेवल्या तर आपल्याला धर्माचरण करण्यासाठी, आपल्याला सकारात्मक भविष्याकडे जाण्यासाठी प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं लागणार नाही. आपला करुणा हा आपला स्वभाव बनेल. आणि अर्थात कृष्ण म्हणतो तसं की जो माणूस ज्या माणसाला खऱ्या अर्थाने ह्याची जाणीव असते की तो स्वतः काही करत नाही, त्याच्याच हातून काहीतरी छान घडू शकतं. तर तसंच याची सगळ्याची आपण जाणीव ठेवूयात. आणि ह्या सगळ्याचा आपण एक भाग आहोत ही गोष्ट कधी विसरता कामा नये. आतापर्यंत भरपूर वेळेला ही ओळ फार प्रचलित आहे की हस्तिनापुर के लोग कहते हैं की हस्तिनापुर के लोग विश्वसनीय नहीं. म्हणजे आपल्यातलंच, म्हणजे आपण जेव्हा सरकारला किंवा बाकी सगळ्या गोष्टींना प्रश्नचिन्ह यावर प्रश्नचिन्ह उभं करायला लागतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा आपणही एक भाग आहोत याची जर आपण जाणीव ठेवली तर आपण नेहमीच कृतिशील राहू आणि सकारात्मक भविष्याकडे वाटचाल करू. तर सर्वांशी बोलून खूप छान वाटलं. हा प्रवास भरपूर जणांनी आपापली मतं सुद्धा व्यक्त केलेली आहेत. महाभारत त्यातल्या पात्रांच्या प्रवक्त्यांनाच जास्त स्वातंत्र्य देतं, अगदी खरं आहे. आणि मी म्हणते तसं की ह्या दोन्ही कथा ज्या आहेत त्या म्हणतात की हरी अनंत हरी कथा अनंत, तसं तुम्ही ज्या दृष्टिकोनानं पाहू शकाल तसा
तुम्हाला संदेश त्यातून मिळून जाईल. त्यामुळे मी आधी सांगितल्याप्रमाणे ते कुणाचं अज्ञान नाही, तो प्रत्येकाचा दृष्टिकोन असू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असल्याने प्रत्येकानं ह्या कथेविषयी जे कुतूहल आहे आपल्या मनामध्ये ते जिवंत ठेवावं आणि असाच ह्या दोन्ही कथांचा प्रवास, ह्या दोन्ही कथांमधून त्यांनी जावं, त्यांचा प्रवास छान व्हावा, या दोन्ही कथा समजून घ्याव्यात, समजून सांगाव्यात, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या पोहोचवाव्यात, अशीच माझी इच्छा आहे. तुमच्या सगळ्यांशी बोलून खूप छान वाटलं. पुन्हा एकदा महती फाउंडेशन आणि महतीच्या सगळ्या टीमचे पुन्हा एकदा आभार. आपण भेटत राहूयात. कशी वाटली लाईव्ह ह्याच्यासाठी नक्की तुमचा अभिप्राय कळवा आणि आपण भेटूयात नक्की. तुम्ही सगळ्यांनी एवढा वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद आणि भेटूयात. मनपूर्वक धन्यवाद.